तालुक्यातील गौर येथील संतोष साळवे खून प्रकरणाचा तपास निपक्षपणे होण्यासाठी तो CIDकडे सोपवावा अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली। यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। परभणी दौऱ्यावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले, संतोष साळवे यांचा कट रचून 4 चाकी वाहनाने धडक देत खून करण्यात आल्याचा आरोप गंभीर असून या प्रकरणात सत्य बाहेर येणे आवश्यक आहे। त्यांनी समाजात दलित मराठा वाद न वाढवता सर्व समाजांनी एकत्र राहण्याचे आवाहनही केले। यावेळी मराठा आरक्षण, OBC प्रमाणपत्र, अनुसूचित जातींचे आरक्षण आणि रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यावरही त्यांनी भूमिका मांडली। याचा 31 जुलैला त्याचा मर्डर झालेला आहे आणि तो अत्यंत नौजवान होता, तरुण होता। तो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला पंचायत समितीला होता ना, पंचायत समितीला उभा होता आणि त्या कारणामुळं त्याच्यावर त्याचा आणि काही गावातल्या लोकांचा झगडा होता आणि मध्यंतरी काहीतरी दोन ग्रुपमध्ये मारामारी झाली होती। त्याच्यामध्ये संतोष सावळे याच्यावर 307चा गुन्हा होता आणि तो अत्यंत डॅशिंग असणारा कार्यकर्ता असल्यामुळं त्याला रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष बनवलं होतं। पण रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही आहे की दलित आणि सवर्ण हा संघर्ष थांबला पाहिजे, कारण संविधानाच्या अरे बाबा तिकडं काय गडबड करता आपल्या लोकांना सांगा, प्रेस आहे तर सगळे याद येतं का? तर आपल्या संविधानाचे आर्टिकल 17 प्रमाणे जाती व्यवस्था संपवण्यात आलेली आहे, खत्म केलेली आहे। पण अजूनही काही लोकांची मानसिकता बदलली नाही आहे आणि आजही दलितांवरती देशभरामध्ये अत्याचार होता। महाराष्ट्र हा तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे अत्याचार होणं योग्य नाही। आणि एक गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे। माझ्या पक्षामध्ये माझा पक्ष फक्त दलितांचा नाही तर मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते माझ्या पक्षासोबत आहेत, OBC समाजाचे अनेक लोक माझ्यासोबत आहेत, हिंदू समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, बौद्ध समाज तर आहेच आहे। तर अशा अनेक आपलं जे जैन समाज आहे, शीख समाज आहे, तर अशा सर्व जाती धर्माचे लोक आपल्या पक्षामध्ये आहेत। कारण बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष यासाठी स्थापन केला होता की तो फक्त दलितांचा असू नये, तर त्या पक्षामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आले पाहिजे आणि पक्ष चालवायचा असेल, राजकारण करायचं असेल तर निवडून आलं पाहिजे। निवडून यायचं असेल तर एका जातीच्या मतावर निवडून येत नाही। आणि मी स्वतः हरलेलो आहे। बाबासाहेबांचं म्हणणं होतं की बाबासाहेब आंबेडकर 2 वेळेला 1952च्या आणि 54च्या निवडणुकीत हरले होते आणि ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावावर ते लढले होते, पण फक्त दलितांच्या मतावर निवडून येणं अशक्य आहे। म्हणून रिपब्लिकन पक्षाची जी कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती आणि त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना होती की काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच पक्ष असावा, तो रिपब्लिकन पक्ष असावा। जनता पार्टीच्या वेळेला जो झाला होता, सगळे अपोजिशन एकत्र आले होते आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच आघाडी होती, म्हणजे एकच पक्ष होता, ते जनता पक्ष। अशी आयडिया बाबासाहेबांची होती। तर परभणी जिल्ह्याबद्दल आम्हाला आदर आहे। परभणी जिल्हा हा तसा इरिगेटेड असणारा जिल्हा आहे। या ठिकाणी दलित आणि सवर्णांमध्ये चांगलं वातावरण असलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे। पण परभणी जिल्ह्यामध्ये अत्याचाराचं प्रमाण जास्त आहे। मध्यंतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाचा अपमान करण्यात आला आणि अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी आता माझ्याकडे अधिकाऱ्याने माहिती दिलेली आहे। 2012 पासून ते 25 पर्यंत एकूण 22 मर्डरची केसेस झालेली आहे आणि अलीकडे महाराष्ट्र सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे की ज्या ठिकाणी दलितांचा मर्डर झालेला आहे, खून झालेला आहे, त्या ठिकाणी आमच्या केंद्रीय मंत्रालयाच्या वतीनं 8,25,000 रुपये आम्ही त्यांना मदत देतो आणि एका व्यक्तीला नोकरी देण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारचा आहे।
त्यामुळे आतापर्यंत या 22 प्रकरणामध्ये 15 लोकांना नोकरी मिळाली आहे, सरकारी नोकरी. 7 प्रकरण प्रलंबित आहेत, ते त्यांना लवकरात लवकर नोकरी मिळेल. आणि आता संतोष सावळेंच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी ताबडतोब 302चा गुन्हा लावलेला आहे, तर चांगली गोष्ट केलेली आहे. कारण संतोष सावळे हा मोटरसायकलवर जात असताना प्लॅनिंग करून 4 व्हीलरनी त्याच्या मोटरसायकलवर गाडी घातली आणि त्यांचा प्लॅन असा होता की हा अपघात आहे अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांचा होता. म्हणजे अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण मागे एक पोलीस जो होता तो मागे त्या ह्याच्यामध्ये होता आणि पोलीस हा या प्रकरणामध्ये आय विटनेस आहे. म्हणजे पोलिसांनी सांगितलंय की हा अपघात नसून हा मी सगळं पाहिलेलं आहे आणि त्यांनी गाडी अंगावर घातलेलं मी पाहिलेलं आहे. त्यामुळं पोलिसांनी मर्डरची केस लावलेली आहे. SP मला आता भेटलेले आहेत कुमायू, आणि त्यांनी सांगितलं की त्यामध्ये आम्ही मर्डर केस लावलेली आहे, 2 लोकांना पकडलेलं आहे. पण मी त्यांना आता सांगितलेलं आहे की अजून त्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि किंवा मग मी मुख्यमंत्र्यांना सांगून त्याची CID चौकशी जी आहे, मर्डर केस लावलेले आहेत, चांगली गोष्ट आहे. 2 लोकांना पकडलेलं आहे, ही ठीक गोष्ट आहे. पण फक्त 2च लोकांचा याच्याशी संबंध होता असं म्हणता येणार नाही. तर या प्रकरणामध्ये हा झगडा त्यांचा काही वर्षांपासून होता आणि ग्रुप त्याच्यावर सातत्यानं अटॅक करत होता. तर त्यामुळं या प्रकरणामध्ये 8-10 लोकांचा तरी संबंध असण्याची शक्यता आहे. त्यामुळं पोलिसांनी योग्य दिशेनं चौकशी करावी आणि अजून याच्यामध्ये संबंधित असणाऱ्या लोकांना अरेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि अशा पद्धतीनं एकमेकाचे मर्डर होणं योग्य नाही आहे. देशोन्नतीसाठी नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट.